सध्या कपलमध्ये सेक्स लाईफशी संबंधित कोणत्या कॉमन समस्या दिसून येतात या संदर्भात आजचा आपला हा व्हिडिओ असणार आहे. विषय अगदी संवेदनशील आहे किंवा नाजूक आहे, परंतु अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळे नेहमीप्रमाणे एकच रिक्वेस्ट की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा. अर्थात व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, परंतु हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला मात्र बिलकुल विसरू नका. नमस्कार, मी डॉक्टर विनायक शिंदे आणि आपण पाहता डॉक्टर विनायक शिंदे ऑफिशियल यूट्यूब चॅनल. तर सुरू करायचा आजचा आपला हा व्हिडिओ. कपलच्या समस्यामधली पहिली जी समस्या असते ती म्हणजे डिझायर मिसमॅच. एका पार्टनरची इच्छा असते तर दुसऱ्या पार्टनरची इच्छा नसते. त्यामुळे एक पार्टनर जो आहे तो अज्यूम करत राहतो म्हणजे गृहीत धरतो, आणि दुसरा जो पार्टनर आहे तो अनअवेअर राहतो म्हणजे अनविज्ञ राहतो. ही एक समस्या सध्या वेगाने वाढताना दिसत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे इरेक्टाईल डिस्फंक्शन. ही पुरुषांमध्ये आढळून येणारी समस्या आहे. इरेक्टाईल डिस्फंक्शनमध्ये शारीरिक संबंधाच्या वेळी लिंगात ताठरता येत नाही किंवा ताठरता टिकत नाही. याची बरीचशी कारणं असतात. काही शारीरिक असतात, काही मानसिक असतात, काही हॉर्मोनल कारणे असतात. या संदर्भात आपले डिटेल व्हिडिओ आहेत, तुम्ही पाहू शकता. तिसरी जी समस्या आहे ती म्हणजे प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन. ही देखील पुरुषाच्या संदर्भातली आहे. याला मराठीमध्ये शीघ्रपतन असं म्हटलं जातं. यामध्ये प्रमुख फॅक्टर बघायला गेलं तर परफॉर्मन्स एन्झायटी, म्हणजे शारीरिक संबंध करण्यापूर्वी मनात भीती असते की आपली ही क्रिया व्यवस्थित होईल का नाही. म्हणजे सुरुवातीला फिअर, त्यानंतर फेल्युअर. त्यामुळे फिअर फेल्युअर असा एक लूप तयार होतो. त्यामुळे ही समस्या देखील तुम्हाला पाहायला मिळू शकते. तिसरी गोष्ट म्हणजे लो लिबिडो. शारीरिक संबंध करण्याची इच्छा कमी होते. शारीरिक संबंधाची इच्छा कमी होणे स्त्रियांमध्ये आणि पुरुषांमध्ये होऊ शकते. काही त्याची हॉर्मोनल कारण असतात, काही शारीरिक कारण असतात, काही मानसिक कारण असतात, काही स्ट्रेस रिलेटेड कारण असतात. त्यामुळे ही समस्या आढळून येते. यानंतर पुढची समस्या आहे ती म्हणजे स्त्रियांमध्ये पेन ड्युरिंग सेक्शुअल इंटरकोर्स. शारीरिक संबंधाच्या वेळेस वेदना होतात. बऱ्याच ठिकाणी व्हाजायनल ड्रायनेस आढळून येतं. कारण काही जणांना प्रसूतीनंतर ही अवस्था असते. काही जणांचा मेनोपॉजची अवस्था लवकर येऊ लागलेली असते. काही जणांना स्ट्रेस, एन्झायटी, म्हणजे काही शारीरिक कारण असतात, काही मानसिक कारण असतात. त्यामुळे याला डिस्पॅरोनिया असं म्हटलं जातं. शारीरिक संबंधाच्या वेळेस वेदना होणं. आणखी एक अवस्था बघायला मिळते वजायनसमस, म्हणजे शारीरिक संबंधाच्या वेळेस ती मसल टाईट करून घेणं. हाही त्याच प्रकारचा प्रकार असतो. यामुळे स्त्रियांमध्ये पेन ड्युरिंग सेक्शुअल इंटरकोर्स ही देखील समस्या पाहायला मिळते. त्यानंतर पुढची जी समस्या आहे ऑर्गॅझमिक डिसऑर्डर. विशेषतः महिलांमध्ये ऑर्गॅझम अचीव करण्यामध्ये अडचणी निर्माण येतात. याचबरोबर नेक्स्ट जी आहे ती समस्या म्हणजे पॉर्न इंड्यूस एक्सपेक्टेशन. पॉर्नमध्ये आपण अवास्तव दृश्य पाहत असतो. त्यामुळे आपल्या पार्टनरचं कंपॅरिझन केलं जातं. काही चुकीच्या पद्धतीने काही गोष्टी दाखवल्या गेलेल्या असतात. त्या गोष्टी आपण वास्तवमध्ये पुऱ्या करू शकत नाही अशी भावना मनात येणं. त्यामुळे कंपॅरिझन, फ्रस्ट्रेशन, परफॉर्मन्स एन्झायटी यासारख्या समस्या वाढायला लागलेल्या आहेत. आणि आता सर्वात महत्त्वाची म्हणजे कम्युनिकेशन गॅप. या समस्यांबद्दल बोललंच जात नाही. आपापसामध्ये ओपन कम्युनिकेशन होत नाही. त्यामुळे आपण एका पार्टनरला गृहीत धरू लागतो, दुसरा पार्टनरही त्याबद्दल अनभिज्ञ राहतो. या समस्या ओपनली बोलल्या जात नाही. या गोष्टींवरती ओपनली कम्युनिकेशन झालं पाहिजे. वेळप्रसंगी आपापसात कम्युनिकेशन कराच, परंतु तज्ज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन, काउन्सिलिंग घेणं देखील गरजेचं आहे. अशा समस्यापासून दूर जाऊ नका. जर तुम्हाला कोणत्या जरी पार्टनरला असं वाटू लागले आपल्यामध्ये अशा प्रकारची समस्या निर्माण होऊ लागली आहे, तर आपण दोघं मिळून काय करू शकतो अशा प्रकारे संवाद सुरू करा. म्हणजे प्रेम, विश्वास आणि संवाद ही नात्याची अत्यंत आवश्यक अशा गोष्टी आहेत. याबद्दल जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर डॉक्टर विनायक शिंदे ऑफिशियल यूट्यूब चॅनलला खाली सबस्क्राईब करा. आपलं इन्स्टाचं देखील पेज आहे डॉक्टर विनायक शिंदे ऑफिशियल. तिथेही जावा. तिथेही छोट्या छोट्या टिप दिल्या असतात. तिथेही फॉलो करू शकता. भविष्यात या विषयावरती आणखी व्हिडिओ करण्याचा प्रयत्न राहील. स्टे कनेक्टेड. थँक्यू. टेक केअर. बाय बाय.